नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. बटाटा वडापाव तर तुम्ही रोजच खात असाल, तर आज आपण नवीन पद्धतीचा चायनीज वडापाव ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी सिमला मिरची घेतले आहे, कोबी, उकडलेले 4 ते 5 बटाटे, पोहा क्रश करून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरलेला, गाजर, पिझ्झा सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, मेयोनीज, सोया सॉस, चवीनुसार मीठ, पाव. इकडे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता बटाटा मॅश करून घेऊ. बटाटा आपला मॅश करून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ, मग सिमला मिरची, गाजर, कोबी, आपण आता ह्याच्यामध्ये सॉसेस घालून घेऊ. रेड चिली सॉस, पिझ्झा सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, मेयोनीज, चवीनुसार मीठ. हे मिश्रण मिक्स करून घ्या. आपण आता त्याच्यामध्ये जो पोहा क्रश केला होता तो घालून घेऊ थोडा. हे मिश्रण मिक्स करून त्याची टिक्की बनवायची आहे. आपण ह्या बटाट्याच्या मिश्रणाला आता वड्याचा आकार देऊ. असे हे वड्यासारखं करून घ्यायचं. असे हे वड्यासारखं करून घ्यायचं. आपण आता बेसनाचा बॅटर करून घेऊ. इकडे मी 2 चमचे बेसन घेतलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ, मग पाणी. मिश्रण मिक्स करून घेऊ. पिठाची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. चला तर वेगळ्या पद्धतीचा चायनीज वडापाव बनवायला सुरुवात करू. इकडे आपण बेसनाच्या बॅटरमध्ये वडा लोळवून घेऊ. तळून घेऊ. आपला चायनीज वडा तयार झालेला आहे. माझी ही चायनीज वडापाव ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.